एक नंबर तुझी कंबर तर चाल शक शक मला लय भारी वाटतंय झेंडूच्या फुलाच्या बागेत. हॅलो मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आणि आता मी आलेलो आहे मित्रांनो औषध फवारणी करण्यासाठी, पण पंप घेऊन आलेलो नाही. पंप त्याच मालकाचा आहे, कारण की त्यांना ह्या झेंडूच्या फुलांवरती फवारणी करायची मित्रांनो. बघत असाल झेंडूची फुलं किती भारी आणि मस्त दिसत आहेत मित्रांनो. झेंडूची बाग आहे, ही झेंडूच्या फुलांची बाग आहे. हिंदीमध्ये आपण म्हणू शकतो गेंदे का फुल की बगीचा. तर मित्रांनो बघा, ही बाग आहे, ह्याला मी आज आता फवारणी करायला आलेलो आहे. त्यांनी बॅलर इथं भरून ठेवला आहे, पंपसुद्धा तिथं ठेवला आहे बघा. आणि ही एक वांग्याची त्यांची बाग आहे. ह्याच्यात वांगी आणि कलिंगड केलेत त्यांनी. ह्याच्यामध्ये कलिंगडसुद्धा लावलेले आहेत बघा. आणि वांग्यामध्ये कलिंगड असं आंतरपीक घेतलेलं आहे. आणि मी इथं आत्ता फवारणी करायला आलो आहे मित्रांनो. मला लय भारी वाटते ह्याच्यात फवारणी करायला, कारण की झेंडूच्या फुलांचा वास इतका भारी येतोय ना, जबरदस्तच येतोय मित्रांनो. आणि व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. मी कशा प्रकारे फवारणी करणार आहे आता मोठ्या पंपाने, हे तुम्हाला दिसेलच मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा मित्रांनो. तर मित्रांनो हा का आता पंप चालू केलेला आहे आणि मी औषध फवारणीसाठी चाललेलो आहे. पाटणीवरती पंप आहे. 1 2 आता 3 4 लाईनी राहिलेल्या आहेत, त्या मारणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या झेंडूच्या फुलांना फवारणी करत आहे. तर ही झेंडूची फुलं बघा किती भारी दिसत आहेत मित्रांनो. एक नंबर झेंडूची फुलं दिसत आहेत. माझ्या पाटणीवरती पेट्रोल पंप आहे, त्यामुळे तुम्हाला थोडासा ऐकायला व्यवस्थित व्हिडिओ येत नसेल. तरी सुद्धा बघा मित्रांनो इतकं भारी मस्तपैकी पाटणीवरती माझ्या पेट्रोल पंप आहे. ज्यांचा झेंडूची बाग आहे त्यांचीच, त्याच मालकाचं पेट्रोल पंप आहे मित्रांनो. आणि मी फवारणी करायला आलेलो आहे. तिकडं त्यांची वांग्याची झाडं पण आहेत आणि त्याच्यात कलिंगडसुद्धा लावलं होतं त्यांनी. आणि कलिंगड पण मस्तपैकी आलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो आता कसं काय फवारणी करतोय दिसतंय ना. हे फवारणी चालली, असं मेहनतीचं काम करावं लागतंय मला. आणि ही मेहनतीचं काम करून सुद्धा बरीच लोक म्हणतात आहे, तू काय कामधंदा करतो की नाही, का असेच व्हिडिओ नुसतं बनवत राहतो. तर मित्रांनो औषध मारता मारता व्हिडिओ पण काढतोय तुमच्या सर्वांसाठी. आणि मला एवढं सांगायचं आहे, एवढी मेहनत करतोय मित्रांनो, कष्ट करतोय, काबाड कष्ट करतोय. एक शेतकरी, एक मजूर आहे. आणि तुम्ही एवढीच विनंती आहे तुम्हाला की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. हे बघा मस्तपैकी फुलांचा बगीचा आहे. अशी औषध फवारणी केली जाते मित्रांनो. आता ही ऑर्गॅनिक फवारणी करतोय, त्यामुळे नाका तोंडाला बांधलेलं नाहीये. नाही तर तुम्ही कमेंट करताल दादा नाका तोंडाला का नाही बांधलं, पण कधी कधी माझ्या सुद्धा लक्षात राहत नाही. तुम्ही काळजी घेता हेच माझं भाग्य आहे मित्रांनो. अशीच काळजी करत जावा. बघा मित्रांनो बगीचा कसं काय आहे. सूरज दादा तिकडे आहेत. आणि ही बगीचा, हा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटत असेल मित्रांनो. कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. औषध फवारणीकडे लक्ष असल्यामुळे मी व्हिडिओ तुम्हाला सूरज दादा झेंडूचा बाग वगैरे वगैरे धावतोय मित्रांनो. पण कसं वाटतं मित्रांनो, एवढं काबड कष्ट करावं लागतंय. एवढूसा माझा जीव आहे मित्रांनो, पण कष्ट मात्र लाख मोलाचे आहेत. फळसुद्धा भेटते, नाही असं नाही, फळसुद्धा मला भरपूर भेटतंय. पण अजूनसुद्धा भरपूर फळाची अपेक्षा आहे देवाकडून, की मी जेवढं काबड कष्ट करतोय त्याच्यामध्ये देवाने अजूनसुद्धा मला फळ द्यावं, यश द्यावं, एवढीच देवाकडे विनंती आहे मित्रांनो. हे बघा फवारणी. अशा प्रकारे झेंडूच्या फुलांवरती फवारणी करावं लागते. आणि झेंडूची फुलं मस्तपैकी आलेली आहेत.
अजून मला मित्रांनो कलिंगडाची फवारणी करायला जायचंय, तर ती कलिंगडाची फवारणी पण करणार आहे. 2 प्रकारची झेंडूची फुलं लावलेत त्यांनी, तिकडं लालगी आणि इकडं पिवळी, अशा 2 प्रकारची झेंडूची फुलं आहेत. मला औषध मारायला बोलवले त्यांनी पहिल्यांदाच, पण माझी औषध मारणी त्यांना आवडली की नाही आवडली आता हे मला त्यांनी पुन्हा बोलवल्यावरतीच कळेल, तोपर्यंत मला सुद्धा कळणार नाही. पण चला, मी माझ्या परीने माझी कष्ट, मेहनत आणि खरी संगत हे वागणूक आहे माझी, त्यामुळे मी कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारे औषध मारणार नाही. त्यांचं चांगल्या प्रकारेच औषध मारून देणार आहे. मित्रांनो, जोरात बोलावं लागते थोडंसं, ह्याच्या आवाजामुळे मलाच कळलं नाही मी किती जोरात बोलतोय ते. किती भारी व्ह्यू आहे मित्रांनो, बघा. किती मस्त व्ह्यू आहे मित्रांनो, बघा. आपल्या शेताकडचा, गावाकडचा व्ह्यू आहे, झेंडूच्या बागेतला व्ह्यू आहे. कसं वाटतंय? मला तर लय भारी भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. औषधाकडे लक्ष आहे, त्यामुळे मी जास्त कॅमेऱ्यामध्ये बघत नाही मित्रांनो, कारण की त्यांचं औषध व्यवस्थित मारून झालं पाहिजेत. त्यांनी मला व्हिडिओ काढायला दिला, हेच माझं भाग्य मित्रांनो. आणि एवढी मेहनत घेतोय मित्रांनो, कष्ट करतोय. फक्त आमच्या कष्टाला तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करा, एवढीच विनंती आहे माझी मित्रांनो. बाकी मी तुमच्याकडे काहीच मागत नाही मित्रांनो, फक्त माझी एवढी विनंती आहे की ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. शेतकऱ्याचं कष्ट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा, शेतकऱ्याची मेहनत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा, एवढीच विनंती आहे मित्रांनो. आणि व्हिडिओमध्ये असंच बनून राहा मित्रांनो. ही बघा, लाल फुलाची झेंडू आहेत आणि इकडे पिवळ्या फुलाचा झेंडू आहे, बघत असाल तुम्ही. मला तर ह्या झेंडूच्या बागेतच येऊन भारी वाटते, का तर ह्या औषधापेक्षा तर झेंडूच्या फुलांचाच भारी वास येतोय मित्रांनो. लय भारी वाटते बरं का, झेंडूच्या फुलांचा लय भारी वास येतो या. तर चला मित्रांनो, आपण आपली फवारणी चालू करू. एक नंबर तुझी कंबर तर चाल शक शक, मला लय भारी वाटतंय झेंडूच्या फुलाच्या बागेत. मित्रांनो, आज जवळपास मी 10, 16, 19, 25% औषध मारले, शिवाय मोटर आणली, खत आणले. असं दृश्य आहे बघा, आणि त्याच्यात एखादा असा फवारा मारला तर किती भारी वाटतंय बघा. औषध फवारतोय मित्रांनो मी, आणि लय भारी वाटतंय मला पण. आणि आज सकाळपासून मी जवळपास 25% औषध मारले, आणि मला एवढंच सांगायचं तुम्हाला, तरीसुद्धा माझ्या चेहऱ्यावरती हे हास्य, एवढी टवटवी कशी आहे ह्याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ह्याचा राज काय आहे? हे जे माझ्या चेहऱ्यावरती एवढं काम करून सुद्धा थकवा नाही, हास्य आहे, ह्याचं राज क्या है, मतलब इसका राज क्या है, ये आप सब लोगों को जानना होगा ना. तर आमच्या चॅनलवरती कंटिन्यू बनून राहा आणि मजा घेत राहा व्हिडिओची. मस्तपैकी असेच व्हिडिओ गमतीशीर असतात मित्रांनो. आता दुसरीकडे औषध मारायला जायचे मला.
तर मित्रांनो कसं वाटतंय व्हिडिओ पाहून? भारी वाटतंय ना? मलाही तुमच्या सर्वांशी बोलून लय भारी वाटतंय. म्हणून व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत जावा मित्रांनो. जास्तीत जास्त शेअर करत जावा. चॅनलवर जाऊन आमचे कॉमेडी व्हिडिओ बघत जावा. भरपूर कॉमेडी व्हिडिओ हसण्याजोगे असतात. तुमचे कॉमेडी व्हिडिओ बघून हास्य जत्रा चालू होईल आमच्या चॅनलवरती. त्यामुळे भरपूर व्हिडिओ असतात, जाऊन बघत जावा, हसत राहा, हसत खेळत आनंद जागा मित्रांनो. तर मित्रांनो आता माझं औषध मारून झालेलं आहे आणि आता मी घराकडे निघालो आहे. तर व्हिडिओमध्ये गमतीशीरपणा भरपूर होता आणि नैसर्गिक वातावरण पण खूप चांगलं होतं. कसं वाटलं तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि अशाच प्रकारचे आम्ही चॅनलवरती व्हिडिओ बनवत असतो. कॉमेडी व्हिडिओ असतात, भरपूर असे चांगले चांगले मस्त व्हिडिओ असतात, ब्लॉग असतात. कसे वाटतात आमच्या नवरा बायकोचे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि तुमची स्वतःची तुम्ही सर्वजण काळजी घ्या. आम्ही पण आमची काळजी घेतो आहे. तर मित्रांनो कसं वाटलं नक्की कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा तुम्हाला सर्वांना बाय बाय मित्रांनो. आणि एका शेतकऱ्याची व्यथा कशी आहे हे तुम्ही बघतच असाल. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या सर्वजण.